पुढची राजनीती करताना कुठेही समन्वयाने महायुतीचा धर्म दोघांनीही पाळावा, आम्हीही पाळावा, त्यांनीही पाळावा, अशा पद्धतीने त्यांनी सूचना ते आता खाली देतील. काल आम्ही आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आता पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे 18 तारखेला मतदान आहे ते महायुतीचा धर्म पाडला जाईल. कुठेही याच्यामध्ये दगाफटका होणार नाही, ही जबाबदारी आम्ही स्वीकारली. मुलाचा माघार घेणार आहात का? हो, सकाळी 10 वाजता आमच्या सर्व लोकांना बोलून, आमच्याकडे 53 मतं आहे माझ्या तालुक्यामध्ये, त्या 53 मताला बोलून बाकीचे जे आमचे हितचिंतक आहे, बाकी जे आमचे हे आहे, सर्वाला बोलून का सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सन्मानाने आमची चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर पुढच्या भविष्यामध्ये कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघासहित जिल्ह्यामध्ये समन्वयाने दोघांनीही राहावं अशा सूचना ते खाली देतील. आणि आमच्या साहेबांनी आम्हाला काल जे बोलणार, मी तुम्हाला कालच बोललो, आजच्या या परिस्थितीमध्ये आता उद्या मी माझा फॉर्म विड्रॉल करेन. परंतु कार्यकर्ते आहेत शिवसेना संपवते हळूहळू. आता या विधानाबद्दल मी साहेबांना बोललो का जे आम्हाला काही त्रास होता तो त्रास भविष्यामध्ये होणार नाही. हे शेवटी कुठंतरी आमच्या नेत्याला आम्ही बोललो, आता आमचे जे मुख्यमंत्री जे आहे आमचे हे महायुतीचे आहे आणि महायुतीच्या मुख्यमंत्री महोदयाला आमच्या ज्या अडीअडचणी होत्या त्या सांगितल्या, त्याच्यावर मार्ग काढण्याचा, त्याच्याबद्दल आमच्या सहित त्यांनी आम्हाला फक्त त्यांच्याच लोकांना नाही, आमच्या लोकांनाही, आम्हालाही बोलतील, त्यांनाही बोलतील, एकनाथ शिंदे साहेब बी बोलतील आणि देवेंद्रजी बी बोलतील. आता उद्या मी माझ्या मुलाचा फॉर्म विड्रॉल करणार. परंतु कार्यकर्ते आहेत ते आग्रही होते आणि सर्व कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच हे सकाळी 10 वाजता आमची मीटिंग राहील आणि 11 वाजता ही उमेदवारी माझ्या मुलाची ती परत घेतली जाईल. काय आश्वासित करण्यात आलं काय? मत परिवर्तन एक लक्षात घ्या, मी जे बोलू लागलो, माझ्या पूर्ण व्यथा, पूर्ण माझ्या जे काही अडीअडचणी होत्या, जे मित्रपक्ष म्हणून ज्या काही दोघांमध्ये जे वादविवाद होते ते संपवण्याचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या वेळेस दोघांनाही निर्देश देण्याचा उपमुख्यमंत्री देऊ लागले, मुख्यमंत्री देऊ लागले, माझ्या एकट्या मतदारसंघामध्ये कुठेही 17 जागेवर कोणामध्येही वादविवाद होणार नाही, यासाठी हे निर्णय मी माझ्या मुलाचा फॉर्म परत घेणार. काही मुलासाठी मुख्यमंत्र्यांनी नाही, कोणताही आश्वासन, काही कामच नव्हतं. हे जे आपसामधला जो वाद होता त्यासाठी कोणताही आश्वासन, कोणताही मी त्यांच्याकडून शब्द घेतला नाही. शेवटी मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री आमच्या महायुतीचे आहे, मी महायुतीचा आमदार आहे, याची सर्व जाणीव त्यांना तंतोतंत दिली. आम्हाला जो खालच्या लेवलवर त्रास होत होता त्या त्रास होणार नाही याची गॅरंटी त्यांनी दिली. आणि आमच्याकडून बी काही चुका झाल्या असतील तर एकनाथ शिंदे साहेब आमचा कान धरतील आणि त्यांच्याकडून चुका झाल्या असतात तर ते त्यांना सूचना करतील. त्याबद्दल कालचा विषय होता. काल आम्ही सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे, त्यांना जे बोलायचं ते बोलले, मला जे बोलायचं मी बोललो, त्यांनी त्यांनाही आदेश दिल्या, सूचना दिल्या, त्याची अंमलबजावणी आता पुढच्या वेळेस समोरासमोर बसून होईल. त्यामध्ये कुठेही नाही. आम्ही 6 आमदार 1 खासदार एकत्रित राहावं अशाच पद्धतीचा आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. एक लक्षात घ्या, माझी नाराजगी होती, मी ती नाराजगी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला सांगितली. मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामधला मार्ग काढण्याचा आम्हाला आश्वासन दिला आणि ते आश्वासन आता पुढं राजकारणामध्ये, शेवटी आम्ही महायुतीचे आमदार आहेत, आमचेही 6 आमदार 1 खासदार आहे, त्या लोकांवरला कुठेही अन्याय होणार नाही. ते सूचना त्यांच्या पद्धतीने देतील आणि आमचे जे उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे ते आम्हाला देतील. नाही, दोन्ही शिवसेनाच्या एकत्र येण्यासंदर्भातलं तुम्ही सूचक विधान केलं? नाही, मी नाही केलं होतं, अंबादास दानवे साहेबांनी केलं होतं. तर तुम्ही तपासून घ्या, मी हे केलं नाही. परंतु मी बोललो का हे घेण्याचा अधिकार जो आहे, शिवसेना एकत्रित करण्याचा अधिकार, हे माझा नाहीये. मी याच्यामध्ये बोलणं बी उचित होणार नाही. हे एकनाथ शिंदे साहेबच याच्याबद्दल बोलू शकतात. अभी नाराजगी दूर हो गई हमारी, इसलिए तो मैं सवेरे फॉर्म विड्रॉल मेरा लड़का करने वाला है. विड्रॉल करके महायुति के उम्मीदवार को चुन के लाने के लिए जो जिम्मेदारी मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री हमारे पे देंगे, वो हम युति के हिसाब से हमारा उम्मीदवार ज्यादा से ज्यादा वोट से कैसा चुन के आएगा उसका नियोजन किया जाएगा. कल जो स्टेटमेंट्स दिए कि आप उनको वापस लेंगे जिस तरह से आप